तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहेत आर्थिंग बघणार आहेत. तर आजच्या प्रयोगमध्ये आपण पाहू शकतो तुम्ही काय करत होता आपण. तर तुम्ही पाहिलं असेल की ह्या टेस्टरमध्ये, इकडे दाखवा कॅमेरा, की ह्या टेस्टरमध्ये तुम्ही पाहिलं असेल की करंट फ्लो होताना दिसते. आता दुसरीकडे बघा, तर तुम्हाला दिसत असेल की ह्या टेस्टरमध्ये करंट वाहत आहे किंवा ह्याच्यामध्ये करंट येत आहे. तर सांगायचा उद्देश लक्षात घ्या, आपण जेव्हा करंटच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो तेव्हा काय होतं, आपल्या पूर्ण बॉडीमध्ये करंट वाहत असतो, पण आपल्याला शॉक लागत नाही आहे. का लागत नाही आहे? तर तो जमिनीशी आपण कनेक्ट नाही आहेत. करंटचा नियम असा म्हणतो की आपल्या बॉडीमध्ये करंट उतरल्यानंतर त्याला जायसाठी जर मार्ग भेटला तर आपल्याला काय करू शकतो, तीव्र शॉक लागू शकतो. पण आपल्याला शॉक लागत नाही आहे कारण आपण चप्पल घातलेलं आहे आणि ते चप्पल कधी ओलं नसू नये. आता आपण बोर्डबद्दल बघूयात. ह्या बोर्डमध्ये 3 वायर आलेले असतात. एक पॉझिटिव्ह असतं, एक निगेटिव्ह असतं आणि एक अर्थिंगचं असतं, म्हणजे आपण ते ग्रीन वायर. तर पॉझिटिव्ह म्हणजे कोणतं? पॉझिटिव्ह म्हणजे फेजचं वायर. निगेटिव्ह म्हणजे कोणतं? न्यूट्रलचं वायर. आणि तिसरं अर्थिंगचं वायर. तर अज्युम करा किंवा विचार करा, इथे एखादं फ्रीज असेल किंवा लोखंडाचं एखादं इक्विपमेंट असेल, त्याच्यामधलं फेजचं वायर जर बॉडीशी कनेक्ट झालं आणि त्या बोर्डमध्ये जर 3 वायर नसतील, 3 कोणतं? फेज, न्यूट्रल, अर्थिंग, त्यातलं अर्थिंगचं जर तिसरं वायर नसेल आणि तुम्ही त्याला टच केला तर तुम्हाला काय होईल? शॉक लागेल. तुमच्या बॉडीमध्ये करंट उतरेल. कधी? तुम्ही चप्पल घातलेला, आणि चप्पल घातलेला असेल तर करंट लागणार नाही तुम्हाला. पण शक्यतो जेवढे काही मेटलचे किंवा पत्र्याचे इक्विपमेंट असतात त्याला काय असली पाहिजे? अर्थिंग असली पाहिजे. त्यासाठी बोर्डमध्ये अर्थिंगचं वायर जोडलं पाहिजे. आता ह्या बोर्डमध्ये बघू शकता तुम्हाला हिरवं वायर दिसत नाही आहे. असं कधीही चूक करायची नाही आहे. वायरिंग वगैरे तुम्ही कराल तर अर्थिंगसाठी ग्रीन कलरचंच वायर वापरायचं. कधी पण एखाद्या वेळेस वायर वगैरे नाही भेटलं तर दुसरं वायर टाकायचं नाही, ग्रीन कलरचं वायरच वापरायचं. आता तुम्ही बघू शकताय, अजून कोणाला चेक करायचं आहे? ह्याच्या पूर्ण बॉडीमध्ये करंट उतरला आहे पण ह्याला कुठेही शॉक लागत नाही आहे. ह्याला बॉडीला कुठेही टेस्टर लावला तरी आपण त्याच्यामध्ये तुम्हाला करंट दिसेल की करंट फ्लो होत आहे. ट्राय करून बघू आपण. हात लाव. लागते का? आता आपण ह्याच्या बॉडीला टेस्टरने हात लावूयात. हां, तू हात लाव तिथं. आता बघा इथे ह्याच्यामध्ये करंट आलेला आहे. दिसते काय कॅमेरामध्ये? दिसत असेल तर पुढे घ्या, दिसत नसेल तर कॅमेरा पुढे घ्या. इकडे दिसतंय का? ठीक आहे. आता आपण चप्पल घालून जर ह्याला आपण ही वायर हातात दिली तर ह्याला 100% शॉक लागणार. तर शॉक लागू नये असं वाटत असेल तर कधीही इलेक्ट्रिकचं काम करताना पायामध्ये चप्पल का असावे आणि त्या चप्पलच्या वरी उभं राहायचं किंवा एखादा लाकडाचा स्टूल वगैरे घ्यायचा. तुम्हाला शॉक लागणार नाही शक्यतो, पण तो जर चिटकलेला असेल तर त्याला बाहेर काढताना लाकडाचं एखादं लाकूड घ्यायचा, पेपर घ्यायचा किंवा प्लास्टिकचं काहीतरी घ्यायचं. हात लावायला शक्यतो जायचं नाही. तर घाईगडबडीमध्ये आपला जर टच कुठल्या मेटलच्या संपर्कात आला किंवा आपला जर चप्पल ओला असेल तर आपल्याला शॉक लागू शकतो. सिंपल काही नियम आहेत इलेक्ट्रिसिटीचे, ते नियम जर तुम्ही फॉलो केले तर तुम्हाला शॉक लागणार नाही. ह्याच्यामध्ये कुठलंही जास्त काय लॉजिक नाही आहे. ठीक आहे.